नमस्कार. चला आज तुमच्या मराठी व्याकरणाची एक छोटीशी पण मजेदार टेस्ट घेऊया. तयार आहात? बघूया किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात ते. तर मग खरा प्रश्न हा आहे की आपलं मराठी व्याकरण किती पक्का आहे. चला या रॅपिड फायर क्विझमधून स्वतःलाच आजमावून पाहूया. लेट्स गो. ओके, तर पहिली फेरी बेसिक कॉन्सेप्ट्स. यात काही सोपे पण तितकेच महत्वाचे प्रश्न आहेत. चला सुरू करूया. पहिलाच प्रश्न ळ बद्दल. या वर्णाचं खास वैशिष्ट्य काय? उत्तर आहे तो एक स्वतंत्र वर्ण आहे. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ळ संस्कृतमधून आलेला नाहीये, तर तो द्रविडियन भाषांमधून आपल्या मराठीत आला आहे. म्हणूनच तो इतका युनिक आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक मराठीत एकूण स्वर किती? अनेकांना वाटतं 12, बरोबर? पण नाही. बरोबर उत्तर आहे 14. कारण काय? तर 2009 मध्ये इंग्रजीच्या प्रभावामुळं ॲ आणि ऑ हे 2 नवे स्वर अधिकृतपणे ॲड झाले. ओके, आता बघूया उच्चार स्थानं. क वर्गातली अक्षरं कुठून उच्चारली जातात? उत्तर आहे कंठ्य, म्हणजे थेट घशातून. आणि ट वर्गातली अक्षरं? ती आहेत मूर्धन्य, म्हणजे जीभ टाळूच्या मागच्या बाजूला लागते तेव्हा. चला थोडा इतिहासात डोकावूया. मराठीतला पहिला शिलालेख कुठे सापडला असेल? काय वाटतं? तर तो सापडला कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ इथे. त्यावर काय लिहिलं होतं माहितीये? श्री चामुंडराये करवी अले. कमाल आहे ना? ओके, 2 प्रश्न फटाफट. उष्मे किंवा ज्यांना आपण घर्षक म्हणतो ती कोणती? श, श, स. बरोबर. आणि स्पर्श व्यंजने किती आहेत? टोटल 25, क पासून म पर्यंत. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोण? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता पाणिनी का म्हणतात? कारण जसं पाणिनींनी संस्कृत व्याकरणाचे नियम बनवले तसंच मराठी व्याकरणाचा पाया तरखडकरांनी रचला, म्हणून ही उपाधी. च वर्गाच्या उच्चारात नेहमी गोंधळ होतो, बरोबर? तालव्य की दंततालव्य? चला हा गोंधळ आज संपूया. सोपा नियम आहे. उच्चारात य मिसळलेला असेल तर तो तालव्य, आणि जर अ मिसळलेला असेल तर तो दंततालव्य. अगदी सोप्पा आहे. वाह, पहिली फेरी तर मस्त पार झाली. आता दुसरी फेरी. यात जरा खोलात शिरूया. प्रश्न थोडेसे अधिक विचार करायला लावणारे आहेत. बघूया तरी. प्रश्न आहे संयुक्त स्वरांबद्दल. मराठीत एकूण 4 आहेत. ए, ऐ, ओ आणि औ. आता यांना संयुक्त का म्हणतात? कारण ते 2 स्वरांचं कॉम्बिनेशन आहेत. जसं की अ आणि ई किंवा ई एकत्र आले की ए तयार होतो. हा जरा ट्रिकी प्रश्न आहे. ळ आणि य, र, ल, व यातला फरक काय? तर बघा, ळ हा एक प्युअर स्वर आहे, जरी तो आता फारसा वापरात नसला तरी. या उलट य, र, ल, व ही मुळात व्यंजनं आहेत, पण त्यांचे उच्चार स्वरांसारखे आहेत, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. ओके, स्वरादी किती आहेत मराठीत? फक्त 2. अनुस्वार म्हणजे अम आणि विसर्ग म्हणजे अहा. झालं. आता येतोय कठीण प्रश्न. ज्ञ या जोडाक्षराची फोड कशी होते? मराठी व्याकरणातली अचूक फोड आहे ध अधिक न अधिक य अधिक अ. हे लक्षात ठेवा, कारण हिंदी व्याकरणात ही फोड वेगळी आहे. महाप्राण व्यंजन ओळखायची एक सोपी ट्रिक सांगू? ज्या अक्षराचं इंग्रजी स्पेलिंग करताना एच येतो ना, ते महाप्राण. सोपं आहे. उदाहरणार्थ घचं स्पेलिंग काय? GHA. आला की नाही एच? म्हणून घ महाप्राण आहे. अ आणि आ ही जोडी सजातीय आहे की विजातीय? उत्तर आहे सजातीय. सजातीय म्हणजे काय? तर एकाच जागेवरून उच्चारले जाणारे. अ आणि आ दोन्ही कंठ्य आहेत, म्हणजे घशातूनच येतात, म्हणून ते सजातीय. एकदम सोपा पण मूलभूत प्रश्न. देवनागरी लिपी आपण कशी लिहितो? अर्थातच डावीकडून उजवीकडे. आणि आता आपण आलो आहोत फायनल राऊंडमध्ये. यात आपण काही महत्त्वाचे आकडे आणि वर्गीकरण पाहणार आहोत. आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं पक्क करण्याची हीच वेळ आहे. चला हा तक्ता बघूया. 2 प्रश्न आहेत इथे. पहिलं, ड हे अनुनासिक आहे का? नाही, कारण अनुनासिक फक्त 5 आहेत. ञ, ञ, ण, न आणि म. आणि दुसरं, क हे कठोर व्यंजन आहे की मृदू? ते आहे कठोर, कारण त्याचा उच्चार करताना स्वरयंत्रात कंपनं कमी होतात. आणि हा चार्ट म्हणजे सगळ्या गोष्टींचा सारांश. तर मूळ व्यंजन किती? 34. बरोबर. आणि अम हा स्वर आहे का? नाही, तो स्वरादी आहे. तर आधुनिक वर्णमालेचं गणित काय आहे? 34 व्यंजनं, 14 स्वर आणि 2 स्वरादी. एकदम क्लिअर. तर कशी वाटली ही मराठी व्याकरणाची रॅपिड फायर क्विज? पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो.
भाषा ही प्रवाही असते, तिचे नियम बदलत राहतात. आपण पाहिलं 2009 मध्ये 2 नवीन स्वर आले. मग विचार करा, आज आपण जे नियम शिकलो ते भविष्यात असेच राहतील का?